गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्याच्या डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे. डेली व्लॉगमध्ये आपला 32वा दिवस आहे. तर फटाफट चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक वगैरे करा. तर आता चाललं आहे सोमवारी पहिलीच ऑर्डर उचलली आहे. ती ऑर्डर उचलली आपण उत्सव हॉटेलमधून. तर आता तिथून ऑर्डर उचलायची आणि ती जायची खार्डीला. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आपल्या. तर पूर्ण मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब वगैरे करा. 3000 सबस्क्राईबर टार्गेट आहे. तर लेट्स जरा ऑर्डर पण लेट झाली नाही पाहिजे. हे बघा गाईज, गाडी आपली फुल माती बिती भरले. ते वरसून कबुतरी बिबुतरी हाकतात द्यायला. कालच गाडी धुवून ठेवलेली. अमोल पावभाजी हा हॉटेल आहे. इथून घ्यायची होती, जवळच होती, त्यामुळे टेन्शन नाही. आता जायचं लांब खार्डीला. तर आलो आहेत आपण शिव अमृत इस्टेट एविंग मध्ये. आपल्याला 1503 मध्ये ऑर्डर द्यायचे. आणि नशीब या बिल्डिंगची ते म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये जर लिफ्ट नसणे लय वाट लागेल. म्हणजे बाकीच्यांचे नाही, आमच्या रायडर्स लोकांचे पण. तर कोई ना हा या बिल्डिंगमध्ये लिफ्ट. चला तर काहीच आता आपल्याला 2 ऑर्डर भेटल्या आहेत. तिथं बसलेलो कारण की ऑर्डरची वाट बघवतो. तर त्याची 2 ऑर्डर भेटल्या आहेत दिवा मार्टच्या. तर त्या द्यायच्या, एक बिहार नगरमध्ये आणि एक भोलेनाथ कॉम्प्लेक्स आहे इथे. त्याला जाऊ दे. आता भरपूर वेट केला ऑर्डरचा. आपली ऑर्डर वगैरे भेटली आपल्याला. दिवा मार्टमधून 2 ऑर्डर होते आपल्याकडे. त्या ऑर्डर द्यायचे आहेत, एक बिहार नगरला आणि एक कुठे माहिती का, एक कुठे जायचं आहे हां भोलेनाथ कॉम्प्लेक्सला. हे बघा याची हालत घेऊन जायची, हालत बेकार होते गाईस. तर आता मी दिवा मार्टच्या ते टोटल 2 ऑर्डर होते. ते 2 ऑर्डर कंप्लीट करून आता 3 ऑर्डर माझे कंप्लीट झालेले आहेत. आणि त्यानंतर जे ऑर्डरची वाट बघत होतो, बरोबर 20-25 मिनिटं झाली ऑर्डरची वाट बघताना. आणि त्यानंतर मग जस्ट एक ऑर्डर भेटली. ती कदारी बिराडवरून घ्यायची आहे. आदित्य अपार्टमेंट सिविंगला द्यायचे, ग्लोबल जवळ. तर आज म्हणजे ऑर्डर पण जाम स्लो पण आहेत आणि लेट येत आहेत काय आणि रायडर्स पण भरपूर आहेत. आणि ऑर्डर रायडर्स लोक पण उचलत आहेत, त्यामुळे ऑर्डर लगेच भेटत नाही. त्यामुळे तो स्ट्रगल करावं लागतोय काहीच. तर आता आपल्या टोटल झाल्या आहेत 4 ऑर्डर. आणि 4 ऑर्डर आपल्या बरोबर 12 वाजल्यापासून 1:23 झाल्या आहेत. टोटल 4 ऑर्डर झाले. म्हणजे आज ऑर्डर जाम स्लो आहे. बघू आता आजच्या दिवसात किती होत आहेत. 8 ते 9 वाजेपर्यंत आजच्या टोटल ऑर्डर मला बघायला भेटेल. बघा पूर्ण ब्लॉग. तर आता आपली 5वी ऑर्डर होती. 5वी ऑर्डर एक्झॉटिक हॉटेलमधून घ्यायची होती. तर थोडी अर्जंट होती ऑर्डर ही कस्टमरला, त्यामुळे लगेच ऑर्डर घेतली हॉटेलमधून. आणि मात्रे गेटच्या समोर जो प्रेम स्वीट आहे ना, त्यासमोर ॲक्सिस बँकचा ATM आहे. तो लोकेशन होता कस्टमरचा. तो कस्टमरची वाट बघतो कुठं राहिला कस्टमर यार. जशी लवकर ऑर्डर होईल तशी दुसरी ऑर्डर पण ॲक्सेप्ट करायला येईल माझ्या याची. आता जेवढ्या लवकर होईल बघू आज किती ऑर्डर होतात काय. आज तर मी टार्गेट नाही ठेवलं आहे आज किती ऑर्डर करायचा, बट बघू. टोटली 6 ऑर्डर झाले. 7वी ऑर्डर आहे देसी पबमधून. आणि याचे किती ऑर्डर झाले? एक. तुला आणि तुम्हाला एकाचा नवीन हेअरकट दाखवतोय या ब्लॉगमध्ये. आणि या रोहित तुझ्या ऑर्डर किती आल्यात? 13. सगळ्यात जास्त आज कम होतो. पण एक दिवशी असा सीन होणार आहे, पण तुम्ही ना सांगत. कभी किसी का बुरा नहीं सोचने का. हा बघा टिटोच्या सगळ्या ऑर्डर कुणाला शेट चेक करतो, कोणाला कुठची ऑर्डर द्यायची, कोणाला कुठे फिरवायचा. जास्तीत जास्त लकीलाच फिरवतो. आणि हा बघा आमचा यश भाईचा न्यू हेअरकट. काय झालं तुझा रोहित? यशचं नवीन हेअरकट रिव्हील झालेलं आहे. यश तुझ्या हेअरकटचं नाव काय? 10 रुपयेवाला हेअरकट बायका. फुल हिरो दिख रहा है. आता बघ तुला हा हेअरकट करायचा. चल माझ्याकडनं तुला 500 रुपये. टकला अंकल नाही रे, टोपा हेअरकट. भाई हेअरकट तो भाई फेमस होएगा आज ये बंदा. आता टोटल 8 ऑर्डर झाले आहेत. आणि 9वी ऑर्डर आपली रामेश्वर आईस्क्रीमची होती. आणि तिथं आल्यावर थोडा मन चेंज झाला. आईस्क्रीम कॅडबरी आईस्क्रीमची थोडी टेस्ट बघूया. कधी खाल्ली नव्हती मँगो कॅडबरी आईस्क्रीम, बट आज टेस्ट करणार आहे कशी लागते बघूया. तुला एकदम मँगो आईस्क्रीम प्लस कॅडबरी. फक्त पहिला स्टार्टिंगला मँगो कॅडबरी आईस्क्रीम घ्यायचा. मँगो आईस्क्रीम घ्यायचं, पण आता मँगो कॅडबरी आईस्क्रीम घ्यायचं. हाय टेस्ट हाय भाई. मँगो कॅडबरी आईस्क्रीमला टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे पहिला आपण फक्त मँगो आईस्क्रीम खायचो, बट आज मी वेगळी आईस्क्रीम टेस्ट केली आहे. जाताच आपल्याला ऑर्डर लागली. 2 ऑर्डर आहेत टोटल आपल्याकडे. एक शेतामधून घ्यायचे
खाडीला द्यायचे आणि हे लकी बिर्याणी तिथून एक ऑर्डर घ्यायचे पण खाडीला द्यायचे. त्यामुळे आता ही ऑर्डर आईस्क्रीमची देऊ तर डायरेक्ट शेजवान आणि लकी बिर्याणी. टेस्ट आहे भाई एक नंबर. काही आईस्क्रीम वगैरे घेतली लगेच आईस्क्रीम देऊन दिली पाहिजे नाही तर मेल्ट बिल्ट होईल मग कस्टमर वैतागत खाईल. महाराष्ट्र आईस्क्रीम गाडी चावीलाच गाडी लावून गेलेलो बघायचं आहे आगासन राईटला. बघा काही चालू आहे आता आपण कॉर्निका गॅलेक्सी आगासन आगासनला जाताना बिल्डिंग लागते तर इकडे द्यायचे ऑर्डर. कस्टमर आता खाली येतोय आणि या बिल्डिंगमध्ये वरती जायला अलाउड नाही. काय माहीत काय पहिला तर जायचो बट आता काही स्ट्रिक्ट झालंय. काही चला आपल्या दोन्ही ऑर्डर पिकअप केलेले आहेत. एक ऑर्डर डिकीमध्ये आहे आणि एक ऑर्डर आपल्या गाडीला समोर लावलेली आहे. जायचं डायरेक्ट खाडीला. दोन्ही ऑर्डर आपल्या ओळखीच्याच आहेत म्हणजे प्रॉपर ॲड्रेस माहिती आहे कुठे जायचं कुठे नाही. ऊन पण भरपूर आहे आणि प्लस माती वगैरे उडते डोळ्या बिळावरती. फुल फेसची वाट लागून येते एकदम. काय करणार आता ऑर्डर मारायचं आहे आपल्याला कशा पण करून. काही चालू आहे पण सुदामा रेसिडेन्सी एकच आहे फक्त इथे बिल्डिंग नंबर वगैरे वेगवेगळे आहे. बिल्डिंग नंबर 10 आपल्याला ही ऑर्डर द्यायला जायचं आहे. तर बिल्डिंग नंबर 10 आय थिंक त्या लॉटला आहे. 10 नंबरमध्ये कुठच्या माळ्यावर द्यायची आहे 7व्या का 8व्या माळ्यावर द्यायची नाही 4थ्या माळ्यावर द्यायची. तर चला गाईस फायनली बिल्डिंग नंबर 10 इथंच आहे. म्हटलं पुढे आहे 703 बिल्डिंग नंबर 10 आणि 703 मध्ये ऑर्डर द्यायची लकी बिर्याणीची. गाईस तर आपले सुदामाची ऑर्डर घेऊन कंप्लीट झाली आणि आपण चाललं कुठे माहिती आहे का अंबारी लाईनच्या इथे जायचं ऑर्डर द्यायला. ही ऑर्डर आपल्याला A1 द्यायची आणि या म्हणजे आता दुपारच्या वेळी एवढी हालत बेकार होते ना म्हणजे ही जी माती वगैरे बघते ना तुम्ही गाडी डंपर विंपरच्या जाम चेहऱ्याची वाट लागते. फेस वगैरे डोळ्यामध्ये रात्री म्हणजे आता घरी गेल्यानंतर असं वाटतं ना की यार काय माती बिती आपल्या नकात जेवढी घाण साचते ना त्यापेक्षा डोळ्यांमध्ये एवढी मातीची घाण जमा होते ना ती बघी काढल्यावर तिला बेकार वाटतं यार. होय ना गाईस करते हे मजा आता भाई. धूळ माती अख्खी तोंडा बिंडामध्ये. तर चला गाईस फायनली आपले 11 ऑर्डर कंप्लीट झाले आणि अंबारी लाईनची जी ऑर्डर होती ना ती पण देऊन कंप्लीट झालेली आहे. आणि आपल्याला आता पेट्रोल भरायला पण जायचं आहे. आता 100चा पेट्रोल पाहिजे कारण की आपल्याला रात्री 11 वाजेपर्यंत ऑर्डर मारायचं आहे. भाऊ आज 11 वाजेपर्यंत किती ऑर्डर होतात. पेट्रोल पण संपत आलं आहे. संपलं आहे ऑलमोस्ट म्हणजे चालेल तरी पण 100चा पेट्रोल भरून येऊया गाईस. तर 100चा पेट्रोल भरला बस होईल आजच्या पुरती. आपल्याला बरोबर 11 रात्री आता बोललोय मी 11 वाजेपर्यंत ऑर्डर मारायचा. आय विल ट्राय 11 वाजेपर्यंत आज ऑर्डर मारू बघू. एनर्जी दो गाइज थोड़ा ज़्यादा एनर्जी. लाईक वगैरे करो यार कमेंट करो सबस्क्राईब करो म्हणजे आता पंप होईल म्हणजे ब्लॉग बनवायला वगैरे भरपूर म्हणजे मजा येईल. लाईक वगैरे करते नाही गाइज तुम लोग लाईक वगैरे करो यार. तर जाताना मी म्हणजे पहिली ऑर्डर माझी होती NR नगरमधली. ती ऑर्डर देताना मी म्हणजे त्याला आलो ती देऊन त्यानंतर दुसरी ऑर्डर द्यायला आलो त्यानंतर परत फाटक ओपन झालं. काय जे बघा आता जस्ट फाटक ओपन झालं आहे म्हणजे मगाशी जी राधाईची ऑर्डर द्यायला गेलो ना त्यानंतर ती ऑर्डर दिली त्यानंतर दुसरी एक ऑर्डर आणली ती देऊन कंप्लीट करून नंतर मग फाटक ओपन झालं आहे. म्हणजे प्रॉपर टायमिंगवर जेव्हा जाताना फाटक ओपन होता येताना पण फाटक म्हणजे टोटल 2 ऑर्डर कंप्लीट झाले त्यानंतर फाटक ओपन झालं आहे. म्हणजे एवढा वेळ लागतो फाटक ओपन व्हायला. आता आपल्याकडे 15 ऑर्डर आपल्याला न्यू मॉडर्न किचनची भेटले आणि आता आपण रिक्षामध्ये आहे रसम्या शेटच्या रिक्षामध्ये आहे. हे बघा जस्ट 2 ऑर्डर देऊन आलो वेस्टवरून आता अर्ध्यावरती भेटला भाई. तर 15 ऑर्डर आपल्याला मॉडर्न किचनवरून घ्यायचे आणि द्यायचे BR नगरला. तर आता वाजलेत बरोबर किती 5:30 वाजले. आता अजून आपल्याला 11 वाजेपर्यंत ऑर्डर मारायचे आहेत नॉनस्टॉप. बघू काय होतं किती फाटक बघा यार वैताग येतो. 2 ऑर्डर मारून आलो त्यानंतर फाटक ओपन झालं आहे.
बघा याच्याकडे एक ऑर्डर होती ती मी घेतली. एकाच कस्टमरच्या 2 ऑर्डर होत्या, एक एक्झॉटिकमधून आणि एक लल्लास पाणीपुरी. याच्याकडनं ऑर्डर घेतली तर जाऊ 2 ऑर्डर घेऊन 17 ऑर्डर होतील आपल्या. आता ट्रॅफिक पण कमी झालं इकडे. लल्लास पाणीपुरी कब मिलेगा अपना ऑर्डर क्या पता. ये देखो गाइस 2 ऑर्डर आपल्या टोटल झाल्यात 17 ऑर्डर. और ये सूरज भाई मशरूम वाला ब्रांडेड है इधर का ब्रांड. और ये अपना एक्सोटिक होटल और ये लल्ला का पानीपुरी वाला. इधर से 2 ऑर्डर मिला. और ये देखो शेमडा. गाइस आता 21वी ऑर्डर मी एनआर नगरमध्ये द्यायला आलेलो. एनआर नगरमध्ये घेऊन आता मला जायचं आहे. 22वी ऑर्डर घेतली आहे. बट 22वी ऑर्डरला एवढा पाऊस चालू झाला ना एनआर नगरला, छत्री पण नाही आणली. काय करू समजत नाही. 20 ऑर्डर मारू का जाऊ घरी, 30 ऑर्डर मारू. बट आपण 11 वाजताचं टार्गेट दिलं आहे. बघू 11 वाजता किती ऑर्डर होत आहेत. बघू शकता यार, इसलिए मैं रात को जो ऑर्डर मारने का मन रहता है वो कभी, म्हणून रात्रीचा मला ऑर्डर मारायची इच्छा नसते या ट्रॅफिकमुळे. पहिला तर तिकडे ट्रॅफिक व्हायचं, पण आता साब्याच्या रोडला पण ट्रॅफिक असतंय भाई, काय बोलणार. तर आपल्या 22 ऑर्डर झालेल्या आहेत. बट आता असं ट्रॅफिक असेल तर आपल्याला वाटतं 11-12 वाजतील असं मला वाटतं. बघा सगळे कामावरसून पब्लिक येत आहेत आणि आपण अजून इथं ऑर्डरच मारतो. कधी ट्रॅफिक कमी होईल. चला तर गाईज फायनली 30वी जी ऑर्डर आहे ती चॉप्सीमधून होती आणि 29वी ऑर्डर होती शेजवान. तर आपले टोटल 30 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. आणि आपण टार्गेट ठेवलेलं काय माहिती आहे का, 11 वाजेपर्यंत आपल्याला 30 ऑर्डर मारायचे आहेत. बट ट्रॅफिकमुळे थोडा लेट झाला. पण ना आता ही ऑर्डर देऊन आता घरी जाऊया आपण. बघा 30वी ऑर्डर आहे. तर चला फायनली गाईज आलो आहे तर जस्ट घरी. विचार केलेला 11 वाजेपर्यंत आपल्या 30 ऑर्डर कंप्लीट होतील. बट 11:30-12 म्हणजे माझे टोटल ऑर्डर 11:45पर्यंत 30 ऑर्डर कंप्लीट झाल्यात. आणि नंतर कोणच रायडर नव्हते त्यामुळे ऑर्डर जास्त येत होते. त्यामुळे माझे एक्स्ट्रा 2 का 3 ऑर्डर मारले मी. आणि त्यामुळे माझ्या आता टोटल 30 ऑर्डर झाल्या. तर आय होप तुम्हाला आजचा जो डेली ब्लॉगमधला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक वगैरे करा. लाईकचं पण टार्गेट असतो, ते पण आपलं कंप्लीट होत नाही. तर प्लीज तुम्ही ब्लॉग बघतायत फुल रिस्पेक्ट. आणि बट लाईक करायला विसरत आहे, पण लाईक पण करा, कमेंट पण करा, सबस्क्राईब पण करा. तर भेटू आता आपण पुढच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आता उद्याचं टार्गेट काय आहे ते आपल्याला पण काय माहीत नाही, बट भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.